सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी निरंतर हे ध्यान तुळसियार पीतांबर तुळसियार गळा
कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर ज्ञान तुळसियार गळा कासे पीतांबर तुळसियार गळा कासे पीतांबर विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुकृतांची गोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर विठ्ठल बरवा
देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे नटला नाना परी देव नटला नाना परी बरणी उरला चराचरी भरला उरला चराचरी भक्तासाठी प्रगटला भक्तासाठी प्रगटला भारत्यांचा वाहिला भारत्यांचा वाहिला देव नटला नाना परी देव नटला नाना परी बरणी उरला चराचरी बरणी उरला चराचरी गणी म्हणे भक्तासाठी गणी म्हणे भक्तासाठी वेळा झाला जगजेती वेळा झाला जगजेती नटला नाना परी देव नटला नाना परी बरणी भरला चराचरी बरणी भरला चराचरी जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल 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 गोपाल
दानचे केले स्मरण होय सगळ्या विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री गुरुचे चरण नमस्कार आता ओम नमो आदेश गुरुजी का आदेश बलानपरी 14 विद्या सारथी जती सती कैलाशपति बल भीम मारुति आले विघ्न निवारी साई गोरक्षनाथ भाई गुरु की शक्ति मेरी भक्ति चले मंत्र ईश्वरी सत्ता पिंड कच्चा गुरु गोरक्षनाथ जी का शब्द सच्चा ओम हनुमंताय नमः गुरु गोरक्षनाथाय नमः महायोगती ते तटे भीमरत्यम ओम पुंडलिकाय धातु मुनेन्द्र हिम समागति तिष्ठति मनानि कन्नम परलिंगम भजे पांडुरंगम प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ पांडुरंगाचे लाडके भक्त नामदेवराव यांचे घरी दास्यत्व करणारी संत जनाबाई यांचा अभंग असून हा अभंग वास्तविक नामदेव महाराजांचा आहे, परंतु जनी हा शब्द लागलाय काही ठिकाणी दास्य जनी लागलाय म्हणजे दास्य जनी म्हणजे स्वतः दासी जनीने लिहिलेला अभंग आणि जनी म्हणजे ह्या नामदेवरायांना जेव्हा पांडुरंगांनी म्हणजे नामदेवरायांनी जेव्हा हे केलं की मला शतकोटीचे अभंग लिहायच्यात काय झाले की वाळवंटामध्ये संतजनांची अशी पंगत बसली होती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हे जे संत मंडळी त्या काळचे होते ते सर्व एकत्र बसले असताना तर त्या संतांमध्ये विषय चालला होता की वाल्मिक यांनी एवढं पाप करून शतकोटीचं रामायण लिहिलं की ते 12 वर्षाच्या अगोदर लिहिलं म्हणजे रामायणा अगोदर रामायण लिहिलं या वाल्यांनी तर मग ते फक्त नामदेवरायाचं कारणी पडलं की हे शतकोटी अभंग एवढे पापी वाल्या कुळी असताना त्यानं जर हे 100 कोटी अभंग लिहिलं तर मग मी एवढा पांडुरंगाचा लाडका बघता असताना मला काय शक्य होत नाही मला का देव माझ्याकडून करून घेत नाही म्हणून मग तो नामदेवराय रावात गेले आणि डायरेक्ट पांडुरंगाला साकडे घातले की अरे तू म्हणला वर तोंड दाबतोय खाली पाय दाबतोय माझा म्हणला असं कुठं नाही असतो का तू वरणी बी काळाय म्हणला पोटात बी तू तसं तुझ्या काळे मग देव म्हणले अरे नामा काय झालं असं रागू नको नीट सांग काय झालं माझ्या काय चिडतोय आता एवढा जवळचा जो नामदेवराव भक्त असल्यामुळं ते पांडुरंग म्हणला सांग तरी माझे काय झाले चुकली तर तेव्हा म्हणला नाही म्हणला ती वाल्या कोळ्याने एवढं पाप केलंय त्या पापातून पापे असताना सुद्धा त्यानं म्हणला नारदाने उद्धार करून त्यावरून शतकोटीच्या रामानाचे ही करून घेतले म्हणजे श्लोक करून घेतल्यात
तर म्हणलं मला शतकोटी अभंग लिहायची का परवानगी नसावी, तर मला ते शतकोटी अभंग लिहायची मी तुझ्या पुढं प्रतिज्ञा करतो, आणि जर नाही झाली प्रतिज्ञा पूर्ण तर माझी जीवा उचलून तुझ्या पुढे अर्पण करीन, म्हणजे माझी जीव कापून तुझ्या पुढं ठेवीन, असं पांडुरंगाला त्यांनी धमकी दिली नामदेवरायांनी. मग पांडुरंग सायरा वेळा झाला पांडुरंग, आणि वाळवंटात फिरायला लागला की आता ह्या नामदेवाला कसं समजायचं की आता ह्या कलियुगात 100 वर्षाविषयी, आता हे पहिलं त्रेतायुग द्वापारयुगामध्ये हजार वर्षाविषयी काय लाखाच्या आयुष्य असायचे, आता हे एक शून्य कमी होत होत कलियुगात आले फक्त 100 वर्षाविषयी. आता म्हणजे या कलियुगात नामदेवा तुझ्याकडून हे शक्य आहे का, शतकोटी अभंग लिहायचं नाही, काय सोपी गोष्ट आहे का, तुझं आयुष्य बी पूर्ण पडणार नाही, अभंग बी पूर्ण होणार नाही. मग आता नामदेवराय म्हणले नाही, माझी प्रतिज्ञा ती प्रतिज्ञा, म्हणजे मी ह्यातून अजिबात मागे सरणार नाही. मग त्या वाळवंटात फिरत असताना देव पांडुरंग मग त्यांनी आपलं सरस्वतीला वाचारणा केली की सरस्वती तू नामदेवाच्या जिबी जाऊन बस, की जेणेकरून ही शतकोटीची अभंग रचना करायची प्रतिज्ञा तिची पूर्ण करायची आहे. मग नामदेवरायच्या जिब्यावर जाऊन ती सरस्वती बसली आणि ती शतकोटी अभंग लिहायची सुरुवात केली. आणि मग ते स्वतः त्या नामदेवरायांना सुद्धा ते उरका नाही काम सरस्वती असताना. मग स्वतः पांडुरंग भक्तांना दर्शन देऊन संध्याकाळचं किंवा पहाटेचं त्या विटेवणी उतरायचं, त्या नामदेवाच्या घरी जाऊन ते अभंग लिहू लागायचे. आता मग ह्या दोघांनी लिहून बिकत आहे. परत पांडुरंग म्हणला की एवढ्याने भागायचं, आता मग काय करायचं म्हणला, ह्या नामदेवाची 14 माणसं आहेत घरात, नारा गोदा ही म्हणजे बायका मुलं सगळे 14 जण होती. तर मग ते दाशी सहित जणी सहित होती 14 जण. मग पांडुरंगाने त्यांना अशी बुद्धी दिली की या 14 जणांना बी लिहायला बोलावलं आणि त्यांच्याकडून ते अभंग रचनेचं काम चालू ठेवलं. आणि मग त्यावेळेस त्या जनाबाईंनी असं लिहिलंय, घेतलेला अभंगाचा हा भावार्थ असा आहे की म्हणजे कसं ते देव स्वतः सांगायला लागलेत की देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. म्हणजे हा जनाबाईकडून नामदेवरायाची संकल्पना आहे. अभंग नामदेवरायाचाच म्हणला चालेल, फक्त जनाबाई ही निमित्त झाली त्या वेळेस लिखाणाच्या वेळेस. म्हणजे अभंग नामदेवाचा, पण जनाबाई लिहिल्यामुळे तो नामदेवाच्या ह्याच्यावर पडला, पण खरा अभंग हा नामदेवाचाच आहे. मग जनाबाई निमित्त झाली, पण जनाबाईंच्याकडून असा अभंग लिहिला आहे की यात देवाचं सत्य म्हणजे देव अस्तित्व आहे का नाही ह्यासाठी हा अभंग आहे. मग जनाबाईंनी ह्या अभंगात काय केलंय की देव आहे दोनदा सांगते, हृदय मंदिरी शोधून पाहिजे. मग आता ह्या हृदयात आपल्याला देव पाहायचा आहे, पण देव हृदयात आता आपण म्हणू हृदय आहो म्हणजे आता किती वेळा हातचे ऑपरेशन होणारी ही ती म्हणजे आपल्या पोस्टमॉर्टम होणारी ते आपण बघतो हृदय चिरफाड झालेली, की त्यातून आपल्याला कळतंय का ह्या हृदयात आहे का देव. मग नाही, मग देव ओळखायचा कसा, तर देव हाय आपल्या हृदयात असता रामू सर्व सुखाचा आरामू. म्हणजे हा रामू आपल्या हृदयात, ह्या रामूला आपण ओळखायला पाहिजे. मग जनाबाई हेच सांगते की देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. मग यासाठी आपण हृदयात शोधायचं आहे, पण आपल्याला ह्या देवाला ओळखायसाठी आपल्याला पहिलं मी कोण आहे, मी हा शब्द पहिला आपल्याला जन्मताना काय होते, आपण जन्माला आलोय, जेव्हा मूल जन्माला येतं आईच्या गर्भातून तेव्हा ते ब्रह्म असतंय आणि ब्रह्म असतं, पण जेव्हा ते ब्रह्म स्वरूपातून बाहेर येतं तेव्हा त्याला माया ही चिकटली जाते. मग माया चिकटल्यामुळे ते काय करतंय, मी असं करत ते जन्माला येते. म्हणजे माया चिकटल्यामुळं हा सगळा मायेचा बाजार तयार होतो. कसं आहे, माया तयार होते. म्हणजे जन्माला आल्यापासून चिकटलेली माया कशी तुम्हाला ते आयुष्यभर तुम्हाला हे मायाचा बाजार दाखवते की बाबा जन्माला आलाय की तुला लग्न आले, पोरं बाळा आल्या, संसार आलाय, बरं संसार करता करता बघ तू अगदी म्हातारपणापर्यंत तुला ती माया चिकटलेली दिसते. मग यासाठी संत काय सांगतात की बाबा ह्या मायेतून तुम्हाला सुटका पाहिजे, पण माया ही तशी सुटणारी नाही. तर मायाला
सोडायसाठी आपल्याला पहिलं हृदयातलं आत्माराम हा आत्मारामला काय करायचंय की आत्माराम म्हणजे आत्मा नाही तर आत्म्याच्या एक अजून एक आवरण आहे की अंतरात्मा म्हणजे जवळ ह्या आत्मा हा अमर आहे. आत्म्याला काही ह्या शरीराचं फक्त आत्मा हा देवस्वरूपात आहे हृदयातला. फक्त तुम्ही त्या आत्म्याचे आवरण आहे ना अंतकरण, त्या अंतकरण काय करते की त्या मायेला चिटकू नये. मग ती त्यामुळं ती माया काय करते हे खेळ करते आपल्या सगळ्या. म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्याला नुसती नाचवती की बाबा ह्यातून तुला सुटकाच नाही, तू किती पळाला तरी तुला जागेवर आणते. असं ती माया आहे तिची काढलेली. मग आता तुम्ही म्हणसाल ही माया फक्त कुणाला आहे, फक्त जो संन्यासी ब्रह्मचारी ह्यांना फक्त माया चिटकत नाही. कारण त्यांची विषय वासनाच म्हणजे माया ही एक विषय वासने टाईप आहे. ती विषय वासनाच त्या मायेला असल्यामुळं हे फक्त हे संसारी लोकांना पकडते. मग हे ब्रह्मचारी किंवा तपस्वी जपी तपी असतात त्यातला हिमायाचा बाधिकारच होत नाही. कारण काय त्यांचं अंतकरणच असतं. फक्त आत्मा हे आत्मरूप दर्शन झालेलं असतं त्यांना. त्यामुळे मायेचा अंश तिथं राहिलं नसतं. माया चिकटते कशाला की तुमच्या फक्त आत्म्याला चिकटते. आत्म्याला म्हणजे आत्म्याला जे आवरून आले अंतकरण. मग अंतकरण हे कसं आहे आता एका एक गाडगीत म्हणजे खाली आता तुम्ही स्वतः समजायचं की आपण अंतकरण आहे. मग आपल्या उतरंडीव म्हणजे त्या गाडग्यावर जर आपल्या गाडग्यावर आपली मुलं बाळ बायको म्हणजे जे जे आपल्याला आपत्ती असतील ते एक एक ठेवत गेले की अख्खी लाईन तयार होती उतरंडी. मग आता त्या उतरंडीमध्ये खालचं काय गट आहे की खालचा गट आहे अंतकरण. मग त्या अंतकरणाला जर आपण पाडलं तर आपोआप खालची लाईन खाली येते म्हणजे उतरण खाली येते. त्या पद्धतीने आपल्याला काय फक्त ह्याचा फक्त अंतकरणाचा आपल्याला समूनाश करायचा. तेव्हा आपल्याला हे अंतकरण शुद्ध होणार. आणि मग आपल्याला शुद्ध झाल्यामुळं काय होणार की देवाची आपल्याला प्राप्ती होणार. देवाची प्राप्ती एवढी बी सोपी नाही. देवाची प्राप्ती व्हायला आपल्याला पहिलं अंतकरण शुद्ध करावं लागतं. मग ही जनाबाई पहिल्या चरणात सांगते. देव आहे देव आहे देव नटला नाना परे हृदय मंदिर शोधनी पाहे हृदय मंदिर शोधनी पाहे हृदय मंदिर शोधनी पाहे हृदय मंदिर शोधनी पाहे हृदय मंदिर शोधनी पाहे. हा कळायला पाहिजे. बरं देव कळायसाठी आपल्याला काय असं काय वाटतंय की देव आहे का नाही. पाहिलाय कोणी देव तर संतांनी देव पाहिलाय. संतांनी देव पाहिलाय का तर संतांनी आपलं हे आत्मज्ञान वाढवून आणि त्या ज्ञानाद्वारे त्यांनी आपली भगवंताची प्राप्ती करून घेतली. आणि आपल्या आत्म्याने काय होतंय आपल्या आत्म्याला ही जी माया चिकटली किंवा ही अंतकरणाची माया अंतकरणाला माया चिकटली ती काय आपल्याला निघत नाही. मग त्या अंतकरणाच्या अंतकरणाला जी माया चिकटली ते मायेला आपण त्या गटासारखा पहिला घड काढल्या संपवल्यानंतर आपोआप वरचे घट संपतात. पण त्यासाठी आपल्याला ह्या मिथ्या जग हे मिथ्या आहे. म्हणजे जग हे कसं आहे देव पाहिजे तर तुम्हाला जग दिसणार नाही आणि जग दिसणार असलं तर तुम्हाला देव भेटणार नाही. मग ही वस्तुस्थिती कशी की वेदांत केसरी सांगतात की जर तुम्हाला देवाची प्राप्ती पाहिजे ना तर मग देव दिसण्यासाठी तुम्हाला जग दिसलं नाही पाहिजे. आणि जगात जर देव पाहिजे असला जगात जर देव पाहिजे बघायचा असला तर ह्या देहाला तुम्ही विसरायला लागते.
मग असे मग संतांनी हेच पकडलं की देव सर्वभूती बघितला की बाबा ह्या जग हे मिथ्या मानून त्यांनी सर्वात बघितला देव की जळी स्थळी काष्टी पाशानी सर्व ठिकाणी देवाचं दर्शन संतांनी घेतलं. आणि आपण काय करतोय फक्त देवा जातोय देव हाय जय हरी देव हाय जय श्रीराम. म्हणजे आपलं समाधान फक्त मूर्तीत आहे पण संतांचं समाधान हे जगच माझे विश्वच माझे घर. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात विश्वच माझे घर. म्हणजे या विश्वात किडा मुंगी सहित किती प्राणी असतील ते सर्वच माऊली काय म्हणतात हे माझे विश्वच माझे घर आहे. मग आता आपण एवढ्या शरीराला आपण घर समजतोय माऊली अख्ख्या विश्वाला म्हणजे संतांचं काळीज केवढं आहे आणि आपलं काळीज केवढं आहे. आपलं काळीज फक्त आपल्या इष्टटी पुरतं घरापुरते दुसऱ्याचं चांगलं आणि वाईट बघण्यापुरतंच आहे. मग आता तुम्ही विचार करा की आपल्या हृदयात जर हा रामू आत्मा रामू बघायचा असेल तर आपल्याला पहिलं आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करायला पाहिजे. मग शुद्धीकरण हे कुणाकडून होणार संतांकडून होणार. मग आपण त्या संतांच्या बोलण्याच्या प्रत्येक वचनावर आपण विश्वास ठेवून त्या विश्वासाने आपण त्याचं पाचारण केलं तर आपल्याला सुद्धा आपलं हृदय निर्माण करून आपल्याला पांडुरंगाची प्राप्ती करता येते. मग आता हे जनाबाई सांगते की देव आहे म्हणजे हृदयात आहे. पण हृदयात संतांनी सांगितलं की हृदयात कसा शोधायचा आहे की ह्या शोधण्यासाठी तुम्हाला भक्ती भजन कीर्तन हेच तुम्हाला साधन या कलियुगात सांगितलंय की याच्याद्वारे तुम्ही हे रस लावणी श्रुती लावणी मृदंग सुखी ताल घच लावणी मृदंग सुखे ताल घच लावणी मृदंग सुखी ताल लावणी मृदंग मृदंग ब्रह्मदाचा आवडीने देव ब्रह्मदाचे आवडीने देव ब्रह्मदाचे आवडीने या वाटा स्वच्छ माधुसारा म्हणून या वाटा तुझे माधुसारा या भात तुझे मधुचे रे चाले ऐसा तेरा राजभार चाले ऐसा चाले ऐसा तेरा राजभार चाले ऐसा म्हणून या वाटा तुझ्या मधुसारा म्हणून या वाटा या कीर्तनातून म्हणजे का सांगितलंय की जेव्हा माऊली पंढरीची वारी करत असतात हे चार भावंड निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एक हे जे चार भावंड आहेत आळंदी पंढरीची वारी करताना माऊलीने असे म्हणजे आता जगात रस्ते नव्हते सिमेंट कॉन्क्रीटचे किंवा डांबरीचे असे हायवेचे नव्हते. पहिले झाडा झुडपातून असे खासगाळ वड्यातून नाळ्यातून जावं लागायचं पंढरपूरला. मग ज्या वेळेस माऊली आपण या पंढरीला जात असताना माऊली हे विश्वाचं कणाकणातलं ज्ञान असणारी माऊली. तर त्या माऊलीला त्या वाटेने जात असताना असं एक वेळूचं झाड लागलं म्हणजे बांबूच म्हणतो आपण त्याला. तर बांबूचं झाड मग जाताना त्या बांबूच्या बेटातून जाताना एक बांबू असा रडल्यागत आवाज आला माऊलींना की कोण रडते म्हणून माऊली इकडे तिकडे बघायला लागली. तर ते जवळचं झाड सांगते की माऊली मीच आहे मलाच रडू येते. तर ती माऊली म्हणते काय होतं काय रडताय तुम्ही. म्हणजे माऊलीला ज्ञान होतं की झाडांना सुद्धा बोलायचं ज्ञान होतं. मग माऊलीने विचारलं की का रडताय तुम्ही. तर ते वेळूचं झाड म्हणलं की
माऊली तुम्ही मला हातपाय तुम्ही वारीव करू शकता, आम्हाला हातपाय नाही, आम्हाला फक्त फांद्या येते, आम्हाला चालता येते का बोलता येते, आम्हाला या परमार्थात कसे येता येईल. तर माऊली म्हणले काळजी करू नको, तुझा सुद्धा उद्धार होईल. मग माऊलींनी त्या वेळेच्या झाडाची फांदी अशी घेतली हातात तोडून आणि ती त्याचं ते शेंडे वगैरे तोडून त्यात आपली पताका लावली आणि ती खांद्यावर घेतली. म्हणजे बांबूचा सुद्धा उद्धार माऊलींनी केला. आणि त्याच्याच पुढे चालत असताना माऊली जेव्हा पंढरपूरच्या जवळ येत असताना त्यांना अशी एक मेंढी दिसली, म्हणजे धनगराच्या मेंढ्या असतात त्यातली एखाद मेंढी असं त्यांना वाटेत भेटली आणि ती सुद्धा अशीच इवळत रडत माऊली माऊली करायची. तर त्या माऊलींनी त्या मेंढीला विचारलं की अगं काय होतंय तुला, का रडतेस. तर ते म्हणते माऊली तुम्हाला बी आहे मला बी आहे, चालता येते पण बोलता येत नाही, आम्ही परमार्थात यायचं कसं, आमचं जीवन काय नुसतं गवत खाणं कत्तल खाणं जायचं हेच आमचं जीवन आहे का. मग ते माऊली म्हणतात नाही तुमचा सुद्धा उद्धार होईल. मग माऊलींनी म्हणले ते मेंढी म्हणली कसा होईल, तर तुमचा ह्यात नाही, तुम्ही मेल्यानंतर तुमचा उद्धार होईल. मग मेल्यानंतर म्हणजे त्या मेंढीच्या चांगल्याची मृदंगाला ही थाप आहे बसवलेली कातडी. मग ह्यातून तुमच्या मृदंगातून बोल निघत्याल, हरी बोल निघत्याल, जे तुम्हाला ब्रह्मानंद लहरी मध्ये असे प्रगट होत्याल तुमचे बोल. म्हणजे त्या चांगल्यातून वाजवले जातात बोल, हरीचे बोल वाजवले जातात. कोणताही तुमच्या परमार्थात कोणताही बोल असू द्या ह्या पकवानातून निघला जातो. हे माऊलींनी केलेले चमत्कार आहेत. आता तुम्ही म्हणता माऊलींनी भिंत चालवलेली एखादा म्हणतं माऊली अहो काय तवा काय खरं होतं का माऊलीने भिंत चालवलेली. आता आम्हाला विचारतं असं कसं असते वय तेव्हा म्हणले भिंत चालवली, निर्जीव भिंत कोण चालवलं का. अरे ते म्हणले तुम्ही बी तसलं बुवा असं आम्हाला पाहतात ना काय काय असे भावात. मग आम्ही म्हणलं बाबा तू असं कर, आम्ही जाऊ दे मरू दे म्हणले, मी एकटाच वाच तुला, फक्त तू सांग मला म्हणा तू मी चालवतो मी बी चालवतो म्हणलं, फक्त तू म्हणलं असं तिकडून वागावून बसून आणि मी इकडून बीत घेऊन येतो म्हणलं. आता मग तेव्हा म्हणलं आता कसं शक्य आहे का, तेव्हा वाघापर्यंत जाऊ शकेल का आणि मी बी चालू शकत नाही. मग हे असं आहे की लबाडाचं जेवण काय खरं नसतंय. मग त्यामुळं त्यांच्या नादी लागण्यापेक्षा आपण संतांच्या बोलण्यावर विश्वास म्हणजे संत वचन हेच सर्वश्रेष्ठ आहे. आता परमार्थात आपली जी रग आहे ना ती जिरवायसाठी परमार्थ करायचा, परमार्थ दिसण्यासाठी अजिबात करायचं नाही. म्हणजे वरणी माळा घालायच्या पांढरी कपडे घालायची तर लवाडा बोला तसलं नाही करायचं. मला माझ्यात ती जाऊ दे पैशासाठी पाकिटासाठी तसला बी व्यवहार नाही. फक्त परमार्थ द्यायचं का की मला ह्याचा छंद आहे की पांडुरंगाची आवड आहे आणि मी त्यासाठी भलं माझं 4 रुपये खर्च होऊ दे नाहीतर माझं अख्खे आयुष्य बरबाद होऊ दे पण मी सोडणार नाही. ही कल्पना असली ना तर त्याला पांडुरंग कुठेही उभा आहे. पण तुम्ही नुसतं जर ते पाकिटावरून ह्याच्या धंदा गुण जर बघत असला तर तुमचा खेळ आहे. कारण देवाचं आणि भावाचं कधी आयुष्यात खाऊ नाही ही सत्य आहे. तसं आहे मग देवा म्हणजे प्रेमाने वेगळा गोष्ट आहे पण मला एवढंच पाहिजे आणि मी तेवढ्यातच बघीन मग तिकडेच बघ. आता देवाचं भांडवल करायचंच नसते. देव हा कसा आहे, देव कोणाचाही वाईट बघत नाही कोणाचाही चांगलं करत नाही. देव हा व्यवस्थित तिथल्या तिथं आहे, जो जसा बघल तसा आहे. म्हणजे तुमची दृष्टी तशी सृष्टी आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही जसं बघाल तसं देव दिसणार आहे. मग आता तुम्ही म्हणसाल हे आम्ही बालाजीला गेलो की आमचं असं झालं तसं झालं. अहो ते तुमच्या दृष्टीच आहे, दृष्टी जसं दिसतंय तसं आहे. आता पंढरपूरचं इटोबान बालाजी काय फरक आहे का, नारायणाचा एकच अवतार आहे. फक्त कसं आहे की तिथं पूर्वी काळी केस लोकून झाले की बाबा ह्या सोन्याच्या रूपाच्या बदली आम्ही केस अर्पण करू असं झालं. पण आताच्या चालू काळात काय झाले की नाही केस बी द्यायचे आणि गळ्यातलं बी द्यायचं डब्यातलं बी द्यायचं सगळं द्यायचं असं झालंय. बालाजीचं उलटच काम झालंय. तसं नाही, फक्त त्या बालाजीला काय झालंय की बाबा त्याच्यावर कर्ज झालं पूर्वीच्या काळी ते फेडायसाठी की बाबा माझ्याकडे भक्त येतील त्यांनी फक्त केस अर्पणच कराय असं
ही झालेलं आहे. पण आता माणूस काय करतोय, नाही बालाजीला ते तेवढं दिलं की माझे एवढे होते, तेवढं होतं आणि एवढे होते. पण इकडे पांडुरंगाचा म्हणजे हात विटेव उभा आहे, तुम्हाला 1 रुपया मागत नाही, काय घेणं नाही देणं नाही, फक्त तुम्ही या आणि मन मोकळं व्हा. कारण कसं आहे, तुम्ही आषाढी कार्तिकी वारी फक्त दुसरं काय त्याला लागते, तुम्ही तेवढंच करा आणि तुमचा संसार करा. पण संसार करताना मला विसरू नका, एवढंच ते पांडुरंगाचं बनणं, दुसरं काहीच नाही. पण म्हणजे जनाबाई सांगते की देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी भरणी उरला चराचरी. मग देव नटलाय चराचरात नटलाय आणि भरून उरलाय चराचरामध्ये, असा नटलेला आहे तो. मग आता एवढं आपण म्हणतो देव नटलाय चराचरात भरून उरलाय, मग देवाला पाहायचंय आपल्याला, देव चराचरात नटलाय हे बघण्यासाठी आपली दृष्टी तशी पाहिजे. म्हणजे दृष्टी जशी असेल तशी सृष्टीमध्ये आपल्याला दिसतं. मग आता या भगवंताला प्राप्त केल्यानंतर म्हणजे जनाबाई सांगते की देव आहे. तुम्ही एकदा देवाला ओळखलं, ह्या भजन कीर्तन नामस्मरण ह्या जोराच्या तत्वावर तुम्ही भगवंताला एकरूप करून घेतलं किंवा जाणून घेतलं, तर ते भगवंत आपल्याला असा विविध प्रकारे नटलेला चराचरा प्रत्येकात दिसतो आपल्याला. जसा सावता मायाला दिसला की कांदा मुळा भाजी अवघी माझी मिठाई, म्हणजे कांद्या मुळात भाजी मीठ नाळा दोरा सगळ्यात त्यांना ते पांडुरंग दिसत होता. का तर त्यांनी ह्या हृदयात त्यांनी भगवंताला साठवून ठेवलं होतं की मी पंढरपूरला येणार नाही, पण तू माझ्या हृदयात असताना मी पंढरपूरला यायचीच गरज नाही, असं विठ्ठला त्यांना आत कोंडलं होतं. आणि जेव्हा माऊलींनी शोधत आली की देव पंढरपुरात नाही, मग देव कुठे, तर देव सावता महाराज म्हणले, सावता माळी आपले बागायती करत होते आपली शेताची, की सगळ्यात विठ्ठल त्यांना दिसायचा. आणि जेव्हा माऊली शोधत आली की बाबा विठ्ठल रावत नाही, कुठे नाही, मग विठ्ठल कुठे गेलाय, मग विठ्ठलाला हुडकत माऊली आणि संत मंडळी बरीच आली, तर त्यांना सावता महाराजांपाशी ते अख्खे त्यांनी शेतात सगळे फिरले पण कुठं त्यांना दिसला नाही. मग ज्ञानदेवांना असं आत्मज्ञानाने त्यांनी बघितलं की पांडुरंगाचा शेला हा सावता महाराजाच्या पोटातून बाहेर येतोय, थोडा अडकलेला होता. मग ते माऊलीने आपले संत मंडळी सगळी म्हणायला लागले की ज्ञानदेवा सांग कुठे, तर ज्ञानदेव म्हणले की हा पांडुरंग सावता महाराजाच्या पोटात आहे, म्हणजे हृदयात बसलेला आहे. मग आपण फिरतोय कशासाठी, पांडुरंगासाठी ना, मग पांडुरंग त्यांच्या हृदयात बसलाय, ते हुडकायचं आहे. मग ज्ञानदेवांच्या ओळखल्यामुळं ज्ञानदेवांच्या दृष्टीने ज्ञानाच्या जोरावर त्यांनी ओळखले की पांडुरंग हा सावता महाराजांच्या हृदयात आहे. मग संत मंडळी म्हणली सावता महाराज असं काय करताय, तुमच्या हृदयात आहे. हा, मग
सावता महाराजांनी काय केलं असंही म्हणताय का? मग त्यांनी ते खुरप गावात कापायची घेतलं आणि डायरेक्ट आपल्या छाती ओढलं आणि फाडून दाखवली छाती. तेव्हा सगळ्या संत मंडळीला वाटलं की खरंच बाबा काय पांढरं आपण एवढ्या वारे करतोय, पण ही तर सावता महाराजाच्या हृदयात येऊन बसतोय. तर म्हणजे काय भक्ती, म्हणजे भक्ती अशी असावी लागते की या हृदयात आपल्याला इतकं निर्माण करावं लागतं की देवाचं स्थान निर्माण करावं लागतं. मग हेच जनाबाई हेच सांगते की देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधीन पाहिजे. पण शोधायसाठी आपल्याला पहिली मनाची हृदयाची शुद्धीकरण आलं पाहिजे. मग देव शुद्धीकरण, एकदा देव आपल्याला भेटला की आपल्याला सृष्टीमध्ये नाना प्रकारे नटलेला असा हा देव भरून चराचरात उरल्यागत दिसतो. मग आता एवढं असताना सगळं जनाबाई म्हणते की भक्तासाठी प्रगटला आणि भार त्यांचा व्हायला. आता या आत्मारूपी हृदयात हा देव जर तुम्हाला भेटला किंवा या आत्मज्ञानाने तुम्ही परमार्थिक किंवा आध्यात्मिक ज्ञानाने जर ह्या पांडुरंगाला किंवा परमेश्वराला तुम्ही आत हृदयामध्ये बघितलं तर त्या हृदयामधून तुम्हाला असं वाटतं की आता हे जगच काहीच नाही, मिथ्या म्हणजे खोट आहे. फक्त हे सत्य म्हणजे फक्त सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला. म्हणजे सत्यच फक्त पांडुरंग दिसतो आपल्याला, कारण दुसरं काय दिसत नाही. आणि सत्य काय, सत्य फक्त देव आहे आणि दुसरं काहीच नाही. आणि आपण सगळे कशाच्या मार्ग लागलो, सुखाच्या मार्ग. सुख कशात आहे? सुख हे देवाच्या पायात आहे. आणि आपण कशात होऊ लागतोय? आपण संसारात सुख होऊ लागतोय की हे बंगला बांधला, ती गाडी घेतली, की मी आमका प्लॉट घेतला किंवा आमची खरेदी केली, हे आपण ह्यातच गुरफट होतोय. त्यामुळे आपल्याला या सुखाची प्राप्ती तर लाभतच नाही, कारण संसार हे मुळातच वाण झाले आणि ह्यातून आपल्याला काय सुख भेटणारच नाही. तुम्ही अख्खं आयुष्य काढा. रावणाने एवढी संसार केला की त्यानं महापंडित होता रावण, की त्यानं अख्खी सोन्याची लंका असताना सुद्धा त्यानं आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्यानं ओळखलं की आपल्याला ह्यातून मुक्ती घालायची, आपल्याला ह्यातून मुक्त व्हायचं या शरीरातून. तर आपल्याला ह्या वैभवातून निष्ठायचंय, तर आपल्याला देवाशीच वैर केल्याशिवाय आपल्या होणार नाही. कारण तो अख्ख्या जगात श्रेष्ठ होता की त्याला कोणी हरू शकत नव्हता. मग फक्त तो ज्ञानाच्या जोरावर त्यानं जाणलं की मला फक्त यातून फक्त देवच वाचवू शकतो. मग त्यानं त्यासाठी देवाशी रामाशी वैर केलं की त्याची बायको पळवून नेली, की ज्या ती बायको पळवून नेल्या त्या तो माझ्याशी युद्ध करेल आणि त्यातून मला मरण आलं तर माझा मोक्ष होईल. हे रावणाने झालं होतं. पण आपण काय म्हणतो, नाही, त्या रावणाने सीता पळवली आणि ते काय तिकडे नेले लंकेत, राम इकडे वनवासात नसन तसन. अरे पण तुला काय घेणं का, तुझ्या घरात काय पळवले का? पण ते माणसाला कळत नाही की रावणाने आपल्या आईसाठी आत्मलिंग आणलं होतं हे सांगायचं विसरते आणि ते नाही तेच विसरत बसते. ते रावणाची सीता नेली, मग कसं काय झालं काय झालं. ते रावण वाचल्यावर बघ तू, पण आता सध्याला तू काळजी करू नको, फक्त रावणाचा विचार कर. रावणाने आपल्या आईसाठी आत्मलिंग आणलं हे 10 वेळा विचार. कारण रावण हा साधा सुद्धा नव्हता, महाविद्वान पंडित होता. म्हणजे विद्वान पंडित कसं, तर त्यानं कैलास पर्वताच्या खाली हात घालून आत्मलिंगासाठी तो डोंगर उचलायला लागला शंकरासहित. तर त्यानं ते तांडव नृत्य असं स्तोत्र गायलं की जटाटवी गलज जल प्रभाव पावी देशले गलेवलम लंबिती भुजंग तुंग मालिकम टमक टमक टमन नीनाद वट्ट वर्णयम चकार चंद्र तांडवम स्तुनत्वना शिव शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. म्हणजे अशा प्रकारे त्यानं ते तांडव स्तोत्र म्हणलं. मग शंकराला दया आली. शंकराने नुसत्या अंगठाने दाबला होता, पण त्याचा हात पर्वताखाली घातल्यामुळे त्यानं ते रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. मग रक्ताच्या चिळकांड्या ओढल्यामुळं त्यानं ते तेवढ्या वेदना होत असताना सुद्धा त्यानं तांडव स्तोत्र म्हणलं. त्यामुळं शंकर प्रसन्न आला आणि मग शंकरांनी आपलं आत्मलिंग त्यांना देऊन प्रसन्न केलं की रावणा आता तुला हे आम्ही आज आत्मलिंग देतो.
आणि मग आत्मलिंग दिलं आणि त्या आत्मलिंगाद्वारे ते रावण लंकेकडे यायला लागला आपल्या आईकडे. मग ह्या वेळेस हे आपले गणपती बाप्पा मग आता सगळ्या देवांना पुढे पडले, आत्मलिंग घेतलं. आता शंकरच मेन आपला गेला, मग आपलं काय चालणार आहे, सगळ्या देवांना पुढे पडलं. मग आता काय करायचं, मग सर्वात श्रेष्ठ कोण तर म्हणजे गणपती बाप्पा एक दंत. मग आता ह्या गणपती बाप्पांना सगळ्या देवांनी सांगितले बाप्पा आता तुम्हीच सगळ्याचं ह्याचं निवारण करायचं म्हणले, हे संकट मोठं आहे. मग बाप्पांनी काय केलं, गुराख्याचं रूप घेतलं आणि त्या गोकर्ण महाबळेश्वर मध्ये बघा ते आत्मलिंग जिथं ठेवले ते, तर त्या गोकर्ण महाबळेश्वर मध्ये गुराख्याचं रूप घेतलंय गणपती बाप्पांनी आणि ते लघुशंकेचं निमित्त केलं. त्या रावणाला लघुशंका यावं म्हणून ही केलं त्याच्यावर आणि त्या रावणाला हवेतून जातो त्याला लघुशंका लागली म्हणून तो खाली उतरला आणि ते आत्मलिंग आता म्हणला एक कुठं खाली तर ठेवायचं नाही म्हणला पवित्र होईल. मग त्याने ते गुराख्याच्या रूपात श्री गणेशाला बोलावलं, ये बाळा इकडे ही धर. आणि मग आता त्या गणपतीने घेतलं. आता गणपती म्हणला तू फक्त हीच करा लघुशंका, आम्ही आमचं काम राखतो. आणि ते रावण लघुशंकेला आता त्यांनी लघुशंका काय तास अर्ध्या तासात होती का, त्याला लोंडाच की मोठा. मग त्या गणपतीने पाठीशी लगेच खाली ठेवलं लिंग आणि गुप्त झाले. आणि इकडे रावण त्यांनी लघुशंका उरकून ते आत्मलिंग उचलाय गेला पण परत शक्य झालं नाही, कारण शंकरांनी सांगितलं होतं की तू हे घेतलं तर कुठे ठेवायचं नाही. आणि मग त्याचे सर्व त्याचे जेवढं त्यानं मेहनतीनं जेवढं तांडव स्तोत्र हे करून जे केलं सगळं पाण्यात गेलं. आणि मग गणपती बाप्पांनी आपले ते आत्मलिंगाचं तिथं गोकर्ण महाबळेश्वरला हे केलं, मोठा महादेवाचं मंदिर आहे. मग आता हे आत्मलिंग तिथं आहे. असं गणपती बाप्पा हुशार आहे. आता गणपती बाप्पा आपले काय एवढे हुशार नाहीत, तर पार्वती शंकराची विचारायला लागली होती की आपल्या दोघा पुत्रामध्ये कोण श्रेष्ठ आहे, कार्तिकेय श्रेष्ठ आहे का गणपती श्रेष्ठ आहे. मग आता पार्वती म्हटली की तुम्हीच सांगा म्हणजे कोण श्रेष्ठ आहे. मग असं कर म्हणजे पार्वती मी दोघांना सांगतो की या पृथ्वीची प्रदक्षिणा करून या आणि जो अगोदर येईल तो श्रेष्ठ. मग आता ते कार्तिकेय म्हणजे हळवा होता आणि गणपती आपला शांत स्वभावाचा पण हुशार ज्ञानी, ते आई बापाशी उभा राहिला. आणि ते कार्तिक आपले गेलं पाठीशी मोरा बसलं लागलं बरोबर पृथ्वीला प्रदक्षिणाला. आणि तवर गणपती ते कार्तिकेय पृथ्वीला राऊंड मारून इकडं गणपतीनं काय केलं, आपल्या ज्ञानाच्या द्वारा पाठीशीने आई वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि जाग्यावर साष्टांग नमस्कार करून उभा राहिला. आणि तिकडून ते हे आले कार्तिकाला. म्हणला कार्तिक म्हणला मी आलोय. मग गणपती म्हणला मी तुझ्या अगोदर येते म्हणलं. आणि मग त्यात मग शंकर पार्वती सांगते की ह्यात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. म्हणजे गणपती हा बुद्धीने श्रेष्ठ असल्यामुळं तो सर्वश्रेष्ठ झाला आणि त्याला मान भेटला की सर्व कार्यात पहिल्यांदा गणपतीच पूजला जाईल. मग आता प्रत्येक लग्न कार्य असो, तुमच्या घराचं असो, कोणतंही पूजन असो, गणपतीचंच पहिलं पूजन केलं जातं, नंतरच श्री गणेशाला होतो सर्व कामाचा. मग हा गणपती उत्सव जर टिळकांनी चालू केलाय, तो टिळकांनी चालू केला म्हणजे काय की त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं. माणसांची विचारांची देवाणघेवाण व्हावी की बाबा ही आपली ज्या काळात गुलामगिरीतली आपली लोक होती की त्यांना इतकं त्रासून गेलेली होती की त्यांना बोलायचं सुद्धा अवघड पडायचं की बाबा एकामेकात तू काय माझं कसं चालेल तुझं कसं विचारायचं सोड नाही, कारण इंग्रजांची जुलमी सत्ता तेवढी होती की तुम्हाला एकत्र येऊनच द्यायचं नाही. मग टिळकांनी त्या काळात काय केलं की बाबा आपण ह्या धर्माच्या म्हणजे गणपती उत्सव हा जर आपण केला तर कमीत कमी लोक येऊन विचाराचे आदान प्रदान होऊन आपल्या देशाचं ह्यातून आणखीन आपण गतीनं काय आपण स्वातंत्र्याकडे जाऊ असं टिळकांना वाटलं. म्हणून त्यांनी गणेश उत्सव स्थापन केला. मग त्यापासून आपल्याला नाहीतर हा गणपती उत्सव आपल्याला आपल्याकडे किती 32 कोटी देव आहेत, पण गणेश उत्सव इतका मोठा उत्सव अजून नाहीच कुठल्या देवाचा. कारण गणेश म्हणजे अख्ख्या जगातच गणेश उत्सव म्हणजे ह्याला तुलनाच होऊ शकत नाही.
की बाबा गणपती घ्यायचं आणि गणपती आला की आनंद होतो आणि आपण गणपती विसर्जन करताना आपल्याला दुःख होतं, पण पुढच्या वर्षीची अशी ओढ लागते की बाप्पा येणार बाप्पा येणार बाप्पा येणार. म्हणजे आपल्याला आपण किती वर्ष जगतोय आणि किती वर्ष आपण राहतोय, पण आपल्याला हे कळत नाही की बाप्पामुळे आपल्याला आपलं आयुष्य कसं सुखात चाललंय. कारण आपण जर बाप्पाला बाप्पा यायचा आपण नाराज झालो तर मग आपलं आयुष्य बी असं जाणार. पण बाप्पा याचा आपण आनंदित असलो की आपलं आयुष्य वाढत चालते. म्हणजे आपण ज्या आपल्याला शारीरिक व्याधी ते विसरून आपण या गणपती उत्सवात येत असतो आणि त्यातून एक प्रकारची ऊर्जा घेऊन आपण परत जगत असतो. म्हणून ही गणेश उत्सव किंवा गणपतीचं पूजन हे सर्वश्रेष्ठ म्हणजे हिंदू धर्माला एक नंबरचं असं प्रोत्साहन देणार गणपती उत्सव. आता आपण बोलायचंय, आता इकडे तिकडे फिरले की आपले परत अभंगाकडे यायचंय. आता जणी म्हणते की भक्तासाठी प्रगटाला भार त्यांचा वाहिला. आता तुम्हाला देव भेटला म्हणजे आता मी सांगितलं तुम्हाला देव कसा भेटतो की देव आपली हृदयाचे शुद्धीकरण झाल्यानंतर किंवा आपण भजन कीर्तन नामस्मरण ज्या जोराजोर आपण आवडीने घेतलं, संतांच्या विचाराचं वचनाचं पालन केलं तर आपल्याला निश्चितच देव भेटणार आणि देव आहे हे आपल्याला अस्तित्व कळणार. मग आता काय नास्तिक म्हणतात की देवच नाही. अरे देव नाही कसा, उसात साखर आहे पण त्याची प्रक्रिया केल्याशिवाय आहे का? फुलात सुगंध आहे दिसतोय का तुम्हाला, पण वास घेतल्याशिवाय कळलं का नाही? आपण जे श्वास घेतोय वारा आहे, मग वारा आहे का नाही? आहे. मग वाऱ्याचं अस्तित्व आहे, मग देवाचं का नाही? बरं मी म्हणतो एखादा नास्तिक म्हणून मी देवाला मानतच नाही, देव नाहीच. बरं नाही तर बाबा तू तुझं नाकन तोंड दाबून धर 10 मिनिटं आणि सांग म्हणा देव नाही म्हणून. लगेच त्याला ऍडमिट करून लगेच वड्यालाच न्यावं लागेल. हा म्हणजे ह्या पृथ्वी तलावर गती भरता प्रभू साक्षी शरणेश गती भरता प्रभू साक्षी सहस्वर्ण प्रलय गती भरता प्रभू साक्षी प्रलय प्रभाव निश्चित. म्हणजे या पृथ्वीवर फक्त देवाच्याच हातात आहे की प्रलय करायचा किंवा विनाश करायचा परस्थापन करायचं हे देवाच्या हातात आहे. मग देव काय? देव ह्या सर्व ज्ञ आणि आपण फक्त ज्ञानी आहोत. म्हणजे तुम्ही म्हणताल की मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी अमकं आहे ते तमकं आहे, पण तुम्ही फक्त हे पोट भरण्यापुरतच ज्ञानी आहात. पण आमचा परमार्थ सांगतो की ह्या परमार्थ ज्ञानावर आम्ही ज्ञानी झालो, पण आमच्यापेक्षा आमचा बाप पांडुरंग जो इटोब आहे तो सर्वज्ञ आणि आम्ही फक्त अध्यात्म ज्ञानाने फक्त ज्ञानी आहे, पण आमचा बाप सर्वज्ञ पांडुरंग. मग आता तुम्ही म्हणताल की एवढे शिकलेल्यांचं काय नाही, त्या शिकणं हे चांगलंय, पण शिकून तुम्हाला आपल्या जन्माला आलेल्याच आपल्याला कळत नसेल की बाबा मी आलोय कशासाठी आणि मला जायचंय कुठे, हे 2 वाक्य जर कळत नसली तर तुमचं शिक्षण डिग्री आता फक्त कोण आहे की द्रौपदी. आता तिचा भार काय केला, दुर्योधनाने भर सभेत तिचं वस्त्र हरण करायचं ठरवलं आणि दुःशासनला सांगितलं की जाण तिला ओढून आणि तिचं भर सभेत वस्त्र हरण करायचं, लग्न करायचं ठरवलं. आणि मग त्यावेळेस द्रौपदी सर्व मनपातील सर्व राजांच्याकडे बघते की एवढं महायुद्ध असताना सुद्धा माझे 5 पांडव असताना नवरे तरी माझं वस्त्र हरण होते, मला सोडवत नाही कोण यातून. मग ते द्रौपदी कृष्णाची भक्त असते की देवाची लाडकी, ते हात वर करून कृष्णाला सांगते की माझा आता तुझ्यासवर कोण नाही, तूच माझा सर्वस्व, आता तुझ्याच हाती माझी आबरू. मग ते त्याच क्षणी कृष्ण स्वतः ते साडीचं रूप घेऊन ते द्रौपदीचं रक्षण करतात की जेवढे दुःशासन उडत तेवढा ढिगारा आहेच, एवढं
देव काय करतो भक्तासाठी की आपलं सर्वस्व होऊन एकरूप होतो की जसं द्रौपदीला म्हणजे पूर्ण तिला कळालंच नाही की आपण आता हे काय होते पण ते दुःशासन देश देऊन पडला ढिगाल साचला शेवटी निळा कलर आला साडीचा की द्रौपदी बसली तेव्हा भीष्म म्हणला भीष्मच फक्त देवाला ओळखत होते भीष्म आणि द्रौपदी आणि भीष्माने सांगितलं की बास कर आता दुःशासन नाहीतर सगळा विनाश होऊन जाईल कारण ही निळ वस्त्र येत त्या ती भगवान कृष्ण आहेत हे साडी रूपात झालेले भगवान कृष्ण आहेत आता बास करणार तर सर्व सत्यानाश होऊन जाईल ह्या राज्याचा म्हणजे मग ते थांबवलं जातं वस्त्र तेव्हा द्रौपदीची लाज स्वतः भगवान ही करतात लागतात मग हेच सांगते जनाबाई की भक्तासाठी प्रगटाला भार त्यांचा वाहिला. आता शेवटच्या शब्दात जणी म्हणे भक्तासाठी वेळा झाला जगजेती. आता भक्तासाठी किती वेळा होतो हा तर भक्तासाठी जणी काय जणी म्हणते तू म्हणतात देव देव खातूच नाही बोलत नाही असं कोण म्हणते कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान कौन कहते हैं भगवान आते नहीं हम द्रौपदी जैसे बुलाते नहीं हम द्रौपदी के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं कौन कहते हैं भगवान खाते नहीं. हम शबरी के जैसे खिलाते नहीं हम शबरी के जैसे खिलाते नहीं. म्हणजे देव आपण मंदिरात बघतो मूर्ती रूपात पण संतांनी देव चराचरात बघितला म्हणून संत जनाबाई म्हणते की देव नटला नाना परी बरोणी उरला चराचरी. मग आता असा देव नटलेला आहे. आता आपल्या हिंदू धर्मात किती 32 कोटी देव देवता सांगितल्या म्हणजे मूळ देवाचं तत्व एकच आहे. ते तत्व निजे रूप तत्व हे विटेवर आहे आणि ते म्हणजे आपली आत्मज्योत आणि पांडुरंगाची परमात्मी रूपी ज्योत आहे. मग आता आपली माऊली काय सांगतात ज्योतीची निज ज्योत ज्योतीची निज ज्योत तीही असे मूर्ती विटेवर म्हणजे ही आपली आत्मज्योत आहे आणि ती निज ज्योत म्हणजे कोणती परमात्म्याची जवळची आपल्याला ती एक रूप झाली ती कोण आहे तर विटेवर आहे. मग हे अशी एक रूपता झाली पाहिजे नाही तर आपण म्हणतो की अरे आत्मा तुझा आत्मा माझा आत्मा. मग हेच कळायला पाहिजे की सगळ्या प्राणी मात्रात आत्मा आहे पण आत्मा हा जाणला फक्त माऊलींनी की माऊलींनी माऊली म्हणजे सर्वज्ञ असल्यात सर्वज्ञच होते ते तर माऊलींनी रेड्यामध्ये आत्मा बघितला आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवून वेद बोलायला लावले म्हणजे माऊली किती श्रेष्ठ आहेत. त्यांनी जाणलं की प्रत्येक आत्मा हा एकच आहे. मग हा आत्मा एक असताना ह्या आत्म्याला आपण जर संतांच्या वचनाने आपण राहिलो किंवा ह्या परमात्म्याच्या नादी लागून जर आपण ह्या शरीराला एकरूप केलं आणि हे आतली जी आत्मज्योत जागवली तर आपण निश्चितच त्या पांडुरंगाच्या ज्योतीपर्यंत जाऊ शकू आणि पांडुरंगा एकरूप होऊ शकू. यासाठी तर आपल्याला हे आनंदी पंढरपूरचा सोहळा आहे. नाहीतर तुम्ही म्हणताल हे काय दरवर्षी आनंदी पंढरी पण हे वैष्णवांचं मोठं भाग्य की ह्या पांडुरंगाला ही
आपण दरवर्षी एक निजज्योत आपण घेऊन चाललोय की आत्मरूपाची ज्योत त्याच्यापर्यंत नेऊन न्यायची. त्या पंढरपूरला आपण प्रदक्षिणा घालून किंवा चंद्रवाळी स्नान करून ती आपली आत्मज्योत जागृत ठेवायची. असा हा उद्देश आहे पंढरीचा, वारीचा. आपण बाकी काय म्हणते ज्याला त्याला गंधच नाही की ह्या वारीचं महत्वच कळत नाही. तो काय म्हणतो, काय ते पंढरीची वारी नुसतं आनंदी जायचं, लावून चिवडा पाकिटन गोळा करत जायचं, हे काय वारी? वारी तुम्ही कशी करा, फक्त तुमच्या आत्मा म्हणजे जे आत्मा आहे तुमच्या शरीरामधला त्याची ज्योत आहे ना, ती ज्योत तुमची तळमळते तिथं जायची. त्या पंढरपुरात जाऊन तुम्ही चंद्रभागेचं स्नान करून त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला तुम्ही प्रदक्षिणा घातली मंदिराला, कसा दर्शन झालं की तुमची ती ज्योत प्रज्वलित होऊन तुम्हाला आणखीन तुमचं आयुष्य वाढू शकतं. म्हणजे तुम्हाला नवं चैतन्य मिळत जातं. ह्यासाठी वारी. पण त्या बाकीच्या नुसते लबाडांनी काय केलंय, ही नाही चिवडान पाकिट तसले नाही वारी. ह्या आत्मरूपाला जाणूनच आपण वारी केली पाहिजे. ह्या तत्व आहे वारीचं. आता जणी म्हणे भक्तासाठी वेळा झाला जगजिती. आता ह्यो पांढरंग भक्तासाठी इतका वेळा होतो. वेळा म्हणजे कसं, मी पहिल्यांदा सांगितलं नामदेवासाठी किती वेळा झाला. नामदेवाचा इतका लाडका भक्त असताना तो काय विटेवणी खाली उतरायचा की लिहूला त्याला अभंगच लिहू लागायचा. आणि त्या इतका येडा होऊन जायचा की त्याला कल्पनाच राहायची नाही की नामदेव कीर्तन करायला लागले त्या वैजनाथ औंढ्या नागनाथाच्या मंदिरात. जेव्हा नामदेवरावांनी कीर्तन केले तेव्हा पुजारी म्हटले की नाही बाबा आता तुमचं इथं नाही देवाला कीर्तन, तुमचं पाठीमागं होईल. मग ते नामदेवराव म्हटले देव सर्वज्ञ, त्यामुळं मला पाठीमागं ठेवा, नाही तर आणखीन कुठं काळ्या दगडावर नेऊन ठेवा, मी तिथं करतो. मग नामदेवराव देवाच्या पाठीमागे गेलं आणि ते नंदी पुढे नंदी बी नव्हता पण देवाला मागे गेलं ना आपलं कीर्तन करायला लागलं. तर साक्षात त्या औंढ्या नागनाथाचं देवळच फिरलं आणि तिथं पांढरंग फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवाचे दूध प्याला, नामदेवाचे दूध प्याला. नामदेवराय परत नामदेवरायचं वाळवंटात कीर्तन असलं की देव इतका वेळा व्हायचा की त्या देवा विटेवणी खाली उतरून कीर्तनात नाचायचा. इतका नाचायचा की वेळा होऊन नाचायचा. अंगावली वस्त्र गळायली, पितांबर गळायला कळायचंच मार्ग नाही. म्हणजे संत कबीर जाग करायचं की देवा हे काय झाले, आता तुम्ही एवढं येड होता काय, तुमचं सगळे वस्त्र निष्ठून पडायला लागले. ते तेव्हा देव सावध होऊन परत विठेवर जायचं. म्हणजे एवढा भक्तासाठी वेळा होतो. देव किती भक्तासाठी वेळा होतो ही जणी शेवटच्या अभंगात सांगते. शेवटच्या चरणात जनी मने भक्तासाठी, जनी मने भक्तासाठी, वेडा झाला जगाचे, वेडा झाला
नटला नाना परी देव नटला नाना परी बरोणी उरला चराचरी बरोणी उरला चराचरी देव नटला नाना परी देव नटला नाना परी नाना परी ना विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये देव नटला नाना परी भरोनी ओरला चराचरी भक्तासाठी प्रगटला भार त्यांचा वाहिला देव नटला नाना परी भरोनी ओरला चराचरी धनी म्हणे भक्तासाठी वेळा झाला जगजेती देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. तर सदर ही कीर्तन सेवा या गणेश तरुण मंडळाने मला दिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सतत त्यांचं आभार मानतो. तसेच मला या कीर्तनाची साथ दिलेले आमचे पक्वास मृदंगमणी रघुनाथ पंडित, तसेच गायनाचार्य आमचे भरत महाराज, तसेच अनिल पवार महाराज व आपले विकास मगर हे मृदंगमणी बी आहेत आणि गायनचार्य आहेत. आणि आमचे विनेकरी रतन काका म्हणजे आमचे आदरणीय फेमस रतन काका. तसेच आमचे नवीन या परमार्थात नवीन आम्हाला लाभलेले रत्न म्हणजे सूरज कानाडे हे कीर्तनात हजर असल्यामुळं आम्हाला आणखी उत्साह वाटला आणि एकदम आनंदी वातावरण निर्माण झालं. त्यांचं भरपूर सहकार्य या कार्यक्रमाला लाभलंय आणि स्वतःही उभं राहिल्यामुळे आणखीन आनंद वाटला आम्हाला. तसंच या कार्यक्रमाचं आमचं शूटिंग घेणारे आमचे हे जमदाडे लक्ष्मण जमदाडे यांनी आमचं पहिलं बी संताजी महाराज जगनाळ्यांच्या वेळेस बी शूटिंग केलं आणि आता या गणपती उत्सवात बी त्यांनी या कीर्तन शूटिंग व्यवस्थितपणे केलं करतात आणि झालेलेच असणार, त्यात वादच नाही. कारण आमचं गणपतीच्या वेळेस बी शूटिंग एकदम बिनचूक म्हणजे कुठंही आवाज खराबला नाही काय नाही, स्पष्ट अगदी त्यांचं शूटिंग म्हणजे कॅप्चर करण्याची त्यांचं कॅमेराच एवढी पॉवर आहे की तुम्हाला ते बघितलं की वाटणार की बाबा शूटिंगच एक नंबर झाले. तर आपल्याला
या भागात जरी कुठं शूटिंग असलं तरी माझ्या माहितीनुसार या गणपती बाप्पा शपथ सांगतो की या लक्ष्मण जमनाडे यांनाच द्यावं, कारण त्यांचं शूटिंग म्हणजे अद्वितीय असं कामगिरी की त्या शूटिंगला म्हणजे तुम्ही एकदा बघितलं की तुम्ही विचारायचंच नाही, कारण कसं आहे जिथं खासियत तिथंच गिरायक असं आहे. म्हणजे ते दर्दी असला तरच ते त्यांच्यापाशी जावं, नाही तर म्हणजे दर्दी नसताना जाऊच नाही. ज्याला त्याची वाटते का नाही बाबा आपलं शूटिंग चांगलं व्हावं व्यवस्थित व्हावं त्यांनी त्या जमनाड्यांची गाठ घ्यावं. धन्यवाद. चला तरी या कार्यक्रमासाठी जमलेले प्रेक्षक आपले श्रोते माझ्या माय माता भगिनी आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आदरणीय यांना मनपूर्वक आभार आणि कीर्तना पूर्ण घ्यावा. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर गणपती बाप्पा मोरया. श्री गणेश तरुण मंडळ तरडगाव यांच्या विनंतीस मान देऊन आज या ठिकाणी आपले येथील हरिभक्त परायण दीपक महाराज भागवत यांनी सुश्राव्य अशी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी सादर केली, त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मंडळ